आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री 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 राजाशिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. आदरणीय दादांचं सर्व समाजाच्या वतीने टाळ्यांनी स्वागत करावं असे मी त्यांना विनंती करतो. यानंतर गावकऱ्यांच्या वतीने मनोज जरंगे पाटलाचं स्वागत मराठा समाज बांधवांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या यानंतर दादांना मी विनंती करतो की दादांनी आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करावं. आदरणीय दादा बसा पोरं सगळेजण खाली बसा, खाली बसा, सगळेच बसा लगे, उभा ना करावं कोणीच. शिवराय आपल्या रुई गावातील जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जयश्वर. आता खूप उशीर झालाय, त्यामुळे जास्त वेळ नका घेऊ. आता यांचा ठेपा झाला का हे कार्यकर्ते प्रत्येक गावात मी आलं की तिथे कोणी येते कोणी तिथं बी एक जण होता असता नेमका मग आठवडच असला नाही बोललो तरी टाळ्याबाजी सुरू. मला असं त्यांना काय भावला होती याला अरे याला जाऊन त्याकडे माहीत कर त्याच्या हातात द्या. हे सगळं खेळ दिले आपल्या आरक्षणात. आपल्या राहू द्या बसून बसून द्या बसून द्या. अरे बसून द्या ना, बसून द्या म्हणलं आपले दिले करा मग बसूनच द्या. एखादा अर्थ नसतो तर काय करतो सांभाळायचा ते एखादा. आता जास्तीचा वेळ घेत नाही, देणार पण नाही बघून. आता तो सुरू केलं जुळत आलं बिघडेल खात. आरक्षणाची लढाई तुम्हाला माहिती कुठपर्यंत आहे. आता शेवटच्या टप्प्यातील लढाई. आपल्या गावातल्या सगळ्या बांधवांनी आता मुंबईकडे चालायचंय, कारण त्याशिवाय आता पोरं मोठे होत नाही. आरक्षण 80% मिळाले, सरसकटचा विषय राहिला.
त्याच्यात नोंदी मिळाल्या नाही, त्याच्यासाठी ही लढाई सुरू आहे. सरकार त्यांच्या पद्धतीनं काम करायला लागले सरसकट या विषयावर, पण आपण सुद्धा जागृत राहणं गरजेचं आहे. आता त्यासाठी मराठ्यांनी ठरवलं आता मुंबईकडे जायचं. आपल्या गावातून सगळे बांधव मुंबईकडे चला. तयारी झाली सुरू. मी 2-3 हा म्हणले, तुम्ही 2-3 जण येणार आहे का? तुमच्या जीवावर चाललंय बरं मुंबईला. तुम्ही येतो म्हणायचे, तुम्ही मला असं रेटी देईन पोलीस तिकडे एकट्याला. तुम्ही सगळेजण चला मावशेवर त्यांना तुम्ही या यांना पुढं घाला आधी. नाही ते गेरायचे मग त्यांना घरात बसून देऊ नका बरं. तुम्ही जरा काम लावा यांचं मग. ते लई खोटं बोलत. त्यांना काही काम नसलं तरी यांच्यात आमचं माग काम नाही. आणि तीर्थापुरीत जाऊन बसते टपरीवर. त्यांना काही काम नाही. आपल्या पोराचं वाटोळं व्हायला लागलंय. आता जरा कंटाळा कमी करा आणि खोटं बोलायचे बहाणे कमी करा. कधीतरी जरा जाणीव ठेवा स्वतःच्या मुलाची. त्यांना अडचणी यायला लागल्यात. शिकून सुद्धा पोरं वायाला चालले. त्यांना आरक्षण नसल्यामुळं हे पोरं नोकऱ्यापासून वंचित राहायला लागले आणि आपलाच नोकरीतला टक्का कमी झाला. आपल्या बापदादाने रात्रंदिवस कामं केलेत आणि पोरं शिकवले. प्रत्येकाचं स्वप्न आहे माझं पोरगं अधिकारी झालं पाहिजे. या आरक्षणामुळे बनत नाहीत पोरं. भाषण सुरू केले करीन गडीत केली. मग इतकं बारीक देणे म्हणूनच आंदोलन कडील चाललंय. रातावर मोडत असते. लय नमुने निभारे मराठीचे लय चित्र. नुसते मुंबईला जायचं म्हणलं का उलट्याच मेसेज फिरायला लागले. मसडीवरच बसून चाललं कोण गाडी. शेतकऱ्याला एक गडी लागलेली. आता सरकारने तुम्ही टाकला मेसेज, पण सरकारने मला बेजार केला ना. ते म्हणतात मुसडीवर तुम्ही चालले का? म्हणलं हा मुसडीवर चालले. आपले ते पोट्टे इतके बेकार येतात. त्या मसडीवर उलटे बसले आणि फोटो टाकले. एकाने इकडे टांगड्या केल्या आणि एकाने इकडे केल्या. त्यांना टेन्शन आलं ना आता हे नेमकं काय करते मुंबईत आल्यावर. काय नमुने काय टाकते. एक जण ते मुळीच घेतली सरपणाचे टकोऱ्या आणि चालले. ते म्हणे जर गॅस नाही दिला तर मी स्वयंपाक डांगरीवर करणार खाणार. हे बघा सरकार. आणि सगळे मराठीत लोक आता तसंच करायला लागले. एक जणाने तर गावाला इतकं पाणी दिलंय की गौस शेवाळलाय. ते म्हणतो माघारी तर वापसच नाही झाला पाहिजे. कापसाचा बोंड सुद्धा फुटून द्या ना तो मराठ्याचे पोरं सध्या. फुटलं की लगेच येते ते म्हणजे मला मुंबई जायचं. इतक्या ताकदीनं जर आपण पेटलो तरच आरक्षण मिळणार. ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्याकडे थोडं वळून बघा. ते सगळे सुधारले. आपल्याला आरक्षण नाही. आपण फक्त शिकायला लागलो. आणि आपल्या आई बापानं आपल्याला कशासाठी शिकेलंय? एसटीची पाटी वाचायसाठी नाही शिकेल आपल्याला. आपल्याला सुद्धा आपल्या लेकरं अधिकारी झाले पाहिजे याच्यासाठी शिकवले. आरक्षणामुळं पोराला त्यांचं भविष्य घडीता येत नाही. त्यामुळं आता सावध राहा सगळे. मुंबईकडे चला. 20 तारखेला आपल्या गावातले सगळे मराठ्यांचे बांधव माता मावल्यासह अंतरावलेला आले पाहिजे सकाळी. माता मावल्या यासाठी की जे जाणारे पोरं आहेत ते तुमचेच कोणाचे तरी मुलं आहेत. तुमचा मुलगा गेला तरच तुम्ही वाटा लावायला येणार असं नका करू. ते कोणाचं तरी पोरग तुमच्यासाठीच लढायला चाललंय मुंबईला. त्याच्या पाठीवर फक्त हात फिरायला या आणि त्याला अंतरवालीपासून गेवराईपर्यंत वाटा लावायला. त्याच्यात ताकद आणि त्याचं बळ वाढत. त्या बळावर ते मुंबईला इतका ताकदीनं जाईल की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येत नाही. त्यासाठी सगळेजण सांगितलेलं लक्षात राहू द्या. 20 तारखेला सगळ्या मराठ्यांनी घराला कुलप लावून अंतरवाली यायचं आणि गेवराईपर्यंत वाटा लावायसाठी यायचं. 20 तारखेला सकाळी 8 वाजता. आपल्या गोदापट्ट्यातल्या लाखांना महिला 123 गावातल्या मुंबईला जाणाऱ्या पोरांना वाटा लावायसाठी येणार आहे. तुम्ही तिथून वापस आलं तरी चालतंय. बाकीच्यांनी तसंच समोर चालायचं. गावातले सगळे जास्तीत जास्त माणसं मुंबईकडे निघा. कारण आता ही शेवटची लढाई आणि आरपारचं आंदोलन होणार आहे. मराठी इतके धडक मारणार आहेत मुंबईत. आत्तापर्यंत देशात असं आंदोलन कव्हाच झालं नसेल. इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत जाणार आहे.
त्यामुळे आपलं गावही मागे ठेवू नका, या आंदोलनाचं साक्षीदार व्हा. कारण आतापर्यंत जवळपास 2 कोटी लोकांना आरक्षण मिळालं. कुणाचं तरी लेकराचं आता कल्याण झालेलं आहे. राहिला विषय ज्याला नाही मिळालं त्याच्यासाठी मुंबईला जायचं. तुम्ही सगळेचे सगळे 20 तारखेला जे येणारे आहेत त्यांनी पूर्ण तयारीने याच्या रॅलीत जाण्यासाठी मुंबईला, आणि ज्या माता माऊल्या येणार नाहीयेत त्यांनी सगळ्यांनी, पण तुमच्या आल्यामुळं आणि तुम्ही एकजूट दाखवल्यामुळं सरकारवर धाक निर्माण होणार. त्या धाकातून 2 कामं होती. एक काम होईल, सरकारला असं वाटण जर वाटा लावायला इतक्या लाखानं लोक आले तर हे मुंबईत आल्यावर काय करते हे त्यांच्यावरती धास्ती बसत, आणि तुम्ही वाटा लावून वापस आल्याच्या नंतर सरकारच्या पुन्हा लक्षात येईल की वापस गेलेली बी लाखात आहे आणि इकडं आलेले पण लाखात आहे. तर यांना काही मुंबईत त्रास दिला तर हे माघारी आलेले काय आपल्याला सोडणार नाही, इकडं गावात आंदोलन ते सुरू करते. म्हणून याच्यात 2 कामं होणार आहेत. आणि तुम्ही 1 दिवस वेळ दिल्यामुळं जर मराठ्याच्या पोराचं चांगलं होणार असलं, तुम्ही बिनधास्त 1 दिवस कामं बुडून मराठ्यांच्या पोरासाठी 1 दिवस एकत्र या. 20 जानेवारीला सगळे अंतरावले राहिले पाहिजे. रोहितला एक बी माणूस शेतात किंवा घरी नाही दिसला पाहिजे 20 जानेवारी. सगळेचे सगळे वाटा लावायला आणि बाकीचे रॅलीत चला. येणार आहेत ना पण नक्की? चांगली तयारी करा, चला. 100% आरक्षण देतोय आपल्याला. धन्यवाद. जय शिवराय.